बघितलं तर आर्थरायटिस म्हणजे सांध्यांची झीज होणे ह्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आणि याची कारणं म्हणजे आपली जीवनशैली आहे, वजन वाढतं वजन लोकांचं आहे, हाडांचा ठिसूळपणा आहे, एक्सरसाइज न करणं तरुणपणामध्ये हा आहे. आणि यामध्ये जवळजवळ आपण बघितलं तर 70% लेडीजना म्हणजे महिलांना साधारण वयाच्या 55-60 नंतर गुडघे दुखीचा त्रास चालू होतो आणि त्यातल्या 70 ते 80% जे रुग्ण असतात त्यांना खूप जास्त डॅमेज झाल्यामुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया लागू शकते. या सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये सांध्याच्या वरचं जे सरफेस ज्याला आम्ही कार्टिलेज म्हणतो म्हणजे कुर्चा म्हणतो मराठीमध्ये, ती कुर्चा बदल केली जाते. आता गेल्या 2 दशकामध्ये ह्याच्यात खूप ॲडव्हान्टेजेस आणि ॲडव्हान्सेस झालेले आहेत. साधारण 7-8 वर्षापूर्वी 2016मध्ये लोकमान्य हॉस्पिटलतर्फे आम्ही रोबॉटिक शस्त्रक्रिया ह्याचा आम्ही पेशंटसाठी अवेलेबल करून दिली होती. ते भारतात पहिल्यांदाच आम्ही केलेली होती. त्यानंतर अनेक लोकांना, हजारो रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे. परंतु असं मटेरियल आपल्याला आजपर्यंत मिळत नव्हतं की जो आपल्याला आयुष्यभर चालेल आणि ज्याच्यात स्क्रॅच प्रूफ असेल, कुठलंही फ्रिक्शन गुडघ्यात होणार नाही. तर आता आपल्याला असं मटेरियलचे सांधे अवेलेबल भारतात झालेत. आज लोकमान्य हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये सिरॅमिक जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे ह्या प्रकारचे हे जे सांधे आहेत सिरॅमिकचे असे बदलले जातात, जे लाईट असतात. दुसरं गोष्ट हे कुठल्याही फ्रिक्शनशिवाय असतात, त्यामुळे पेशंटची हालचाल ही अत्यंत सुलभ होऊन जाते. त्यांचा जो बाक आलेला आहे पायाला तोसुद्धा सरळ होऊन जातो आणि त्यांच्या सगळ्या जीवनशैलीत ते परत चालणं, फिरणं, डोंगर चढणं, पायऱ्या चढणं किंवा सायकलिंग, स्विमिंग ह्याच्यासारखे व्यायाम करणं हे सगळ्या गोष्टी ते नंतर आपल्या परत करू शकतात. हे सांधे असे डिझाईन केले आहेत की ते हाय फ्लेक्स सांधे आहेत, त्यामुळं पेशंटला मांडी घालण्यासाठी पण जे महत्त्वाचं आहे आपल्या भारतीय पद्धतीत त्या मांडी घालण्यासाठी सुद्धा त्यांना आपल्याला परवानगी काही महिन्यानंतर देता येऊ शकते. आता ह्याच्यामध्ये बेसिकली 2-3 हा मधला जो आपण भाग म्हणतो की हा एकतर दाबला जातो किंवा झिजला जातो आणि गुडघे एकमेकांना ते जॉईंट घासले जातात आणि त्याच्यामुळे ते दुखणं सुरू होतं. बरोबर आहे. मग हे सुद्धा तुम्ही बदलता का संपूर्ण? हा हे आपल्याला दिसतो हा इम्प्लांट आहे. हा इम्प्लांट हा हाडाच्या वर बसतो म्हणजे खाली नडगीच्या हाडावर खालचा इम्प्लांट हा बसतो. हा आतमध्ये बोन सिमेंटने फिक्स केला जातो. हे मध्ये ते आपली गादीसारखं काम करतं, जसं आपल्या गाडीमध्ये शॉक ॲब्झॉर्बर असतात तसं असतं. हे हाय डेन्सिटी पॉलिथिलीन मटेरियलचं असतं आणि ह्याच्या वर हा आपल्या मांडीच्या हाडाला ही एक कॅप बसते. ही कॅप आहे ती याच्यावर हालचाल करत असते म्हणजे आपली हालचाल जी आहे ती अशी या प्रकारे त्यात होत असते. मध्ये जी वाटी असते ती याच्यामध्ये नाही. ॲक्च्युली वाटी असते ती समोर असते आपली, ती वाटी काढायची वगैरे गरज लागत नाही किंवा आता रोबोटिक सर्जरीमध्ये पूर्वीसारखे रॉड वगैरे लावायची गरज लागत नाही आपल्याला आणि ॲक्युरसी 100% मिळते आपल्याला. त्यामुळं आपल्याला टेक्निक्स आहेत, टूल्स आहेत, चांगलं सर्जिकल टेक्निक आणि इम्प्लांट चांगले असले तर अतिशय चांगले रिझल्ट्स पेशंटला मिळू शकतात. याचं कॉस्टिंग काय आहे साधारण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी 1 लाखाच्या पासनं घेऊन ते पुढे जाते, परंतु त्यामध्ये कुठल्या प्रकारचा इम्प्लांट वापरतो त्यावर अवलंबून असतं. तर सिरॅमिकचे जॉईंट्स जे आहेत त्या सिरॅमिकच्या जॉईंटची किंमत अजून सरकारने निश्चित केलेली नाही आहे, परंतु हॉस्पिटलचा खर्च साधारणतः 80,000 ते 1 लाखच्या सुमारास जातो. आणि सरकारी योजना याला काय लागू आहे? सरकारी योजनांमध्ये असतो, परंतु परत तेच आहे की इम्प्लांटची कॉस्ट आहे ती आपल्याला त्याच्यात बसती का नाही ते बघावं लागेल. परंतु सगळ्या पेशंटला आता कुठल्याही स्कीममध्ये लोकमान्य हॉस्पिटलमध्ये अगदी याच्यात किंवा हॉस्पिटलच्याही काही स्कीम्स असतात की ज्याच्यामध्ये आम्ही कुठल्या पेशंटला नाही म्हणून सांगत नाही, त्यांना आम्ही करतो. मग भले त्याच्यात सिरॅमिक जॉईंट नसतो, परंतु त्यात जे प्रूव्ह झालेले जे कोबाल्ट क्रोमियमचे सांधे ते वापरले जातात. लोकमान्यतर्फे काही डिस्काउंट स्कीम किंवा डिस्काउंट स्कीम कॅम्प वगैरे काय घेतले जातात? दर महिन्यात 2 कॅम्प्स असतात. लोकमान्य हॉस्पिटल सेनापती वापट रोड इथंही असतात. मित्रमंडळ सोसायटी, लोकमान्य हॉस्पिटल स्वारगेट, नंतर निगडी आणि चिंचवड लोकमान्य हॉस्पिटल सर्व शाखांमध्ये लोकमान्यच्या हे स्कीम्स राबवले जातात आणि गरजू लोकांना मदतही केली जाते. आजकाल म्हणजे तरुणांमध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणलात की महिलांमध्ये जास्त प्रमाण वाढले आणि यंगस्टर्स याच्यामध्ये सुद्धा जास्त आहे. होऊ नये याच्यासाठी काय करावं ते थोडंफार तुम्ही सांगू शकता? सांधे झिजू नये याची सुरुवात आपल्याला करायची आहे ती मध्य वयातच करायला पाहिजे किंवा तरुण वयातच करायला पाहिजे, जेणेकरून सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे की आपल्याला वजनावर कंट्रोल ठेवला पाहिजे. हाडं चांगली राहण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन डीचा आपल्या आहारामध्ये अंतर्भाव केला पाहिजे, कारण व्हिटॅमिन डी हे आपल्याला सूर्यप्रकाशातनं मिळतं. आपण आज बघितलं तर AC मध्ये असतो, आतमध्ये सॉफ्टवेअरचे लोक वगैरे बघितलं तर बाहेर त्यांना सनलाईट मिळतच नाही, दिवसेंदिवस वर्षोनवर्ष मिळत नाही, त्यामुळं प्रॉब्लेम वाढायला लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे त्याला सुरुवातीच्या स्टेजमध्ये एक्सरसाइज करणं, गुडघ्याचे विशेषतः काही स्पेसिफिक एक्सरसाइज असतात ते करायला पाहिजेत. कुठल्याही त्याच्यामध्ये अर्ली स्टेजमध्ये काही इंजेक्शन्स असतात, प्लाझ्माचे इंजेक्शन असतात, लुब्रिकंट इंजेक्शन्स, त्याचा काही वेळ आपल्याला उपयोग होऊ शकतो.
पण म्हणजे बेसिकली सुरुवात लहान वयापासून म्हणजे हो, व्यायाम आणि व्यायाम, जीवनशैलीमध्ये बदल बरोबर. करणं हा सगळ्यात आणि महत्त्वाचा खाद्य संदेश. आजकाल जे बदललेत संस्कृती बदलली हो. त्याच्यात काय बदल करणं गरजेचं फास्ट फूडमध्ये जरा घेतला तर आपल्या ह्याच्यामध्ये जे नको असतील ते घटक बरेच आपल्या शरीरात जात असतात, त्यामुळे मेद वाढतो आणि प्रॉब्लेम येतात. त्यामुळं हेल्दी डाएट आपल्याला घेतलं पाहिजे, हे डेफिनेटली नक्की आहे. मित्रांनो, इंजेक्शनच घेऊ नका अशा बऱ्याचशा कारण की झाले की ऑपरेशनचे नी रिप्लेसमेंटचे आता विशेषतः रोबोटिक नी रिप्लेसमेंटनी रिझल्ट्स खूप चांगले आलेले आहेत. म्हणजे यामध्ये आपण बघितलं तर अगदी 25 वर्षांनी बघितलं तरीसुद्धा त्यातले 96% सांधे चांगलं काम करत असतात. पेशंटचं दुखणं पूर्ण निघून जातं, त्यांची मोबिलिटी म्हणजे हालचाल परत पूर्ववत करायला लागतात. आणि ते भीती हा फॅक्टर जुन्या पद्धतीच्या सर्जरीमध्ये होता. जुन्या पद्धतीचं नी रिप्लेसमेंट विदाऊट रोबोट होतं, ते साधारणतः 70% ॲक्युरेट होतं. आता याच्यात ॲक्युरेसी 100% आली आपल्या रोबोटिक सर्जरीत. त्यात तुम्ही चांगलं मटेरियल सिरॅमिकसारखं वापरलं तर ते आपल्याला रिझल्ट अजून चांगले मिळणार आहेत. जर आपल्याला काही शकतो वेगवेगळ्या स्कीम्स अंतर्गत, आणि लोकमान्यसारख्या संस्था त्याच्याकरताच निर्माण झालेल्या आहेत. त्यांचा उद्देशच तसा आहे. आणि आता लोकमान्य हे आमचं 50वं वर्ष आहे रुग्णसेवेचं, आणि डेफिनेटली गरजू रुग्णांना आम्ही मदत करत असतो. मित्रांनो